तुला मोज येत नाही तरी आली म्हणून बोलत नाही. छक्केन पंजे कसले दिसते वेगळेच वेगळेच दिसते. छक्केन पंजे कसले का दिसते. आता काय करू काय करू काय करा माहिती आमचं याकडे नाही तर काय झालं तिच्या अरे मग काय अरे मी शेतकऱ्याचं बोललो मग राग येतो राव तुम्ही खोटं बोलता. अरे जीवनात रक्त कसं असावं जातवा नाही बाबा मराठा रक्त अंगाला असावं. तसे नालायक खोटा बोलून आरोप करायचे पैसे कमवायचे त्याचा गो खायचा आणि लेकराला खाऊ घालायचा. काय तुम्ही तुमचं मरा त्याच्यापेक्षा मरा काय जागा तुझं तुम्हाला कळतो मी जागा आहे तर मी जेव्हा बोलतो तेव्हा बोलतो. अरे तुला पण माहिती मी काय चीज मी बी लय मोठ्या तालमीतला पठ्ठ्या आहे ते तुला पण माहिती. फक्त या पठ्ठ्याच्या खांद्यावर मराठीने माझ्या गरिबांनी जबाबदारी टाकलेली म्हणून ऐकून घेतो. कारण मी जर एक वाकडं पाऊल टाकलं तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. या समाजाला प्रश्न सोडायला वेदना सोडायला माणूस नाहीये. माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली म्हणून मी गप आहे. मला ते लेकरं दिसतात काही करताना की नको तू गप बस माझ्या मनालाच बोलतो मी तुझी गप माय घाल गप बस गप बस गप बस गप बस. काय करतो म्हणाला तुला शिंचवच्या आयला उगाच हे समाजाचे लेकराला कल्याण होते तुझ्यामुळं मला होत काम आहे. इकडे केस झाली हळू केस झाली मी लगेच म्हणतो हा लगेच थांब नको ते एकदम खात नाही एकदम खात नाही. मी त्याला सांगितलंय मला रोज काम आहे त्या लेकराबाळांचं कल्याण करायचंय. इथे पोरं मुंबईत बसवले बावनकुळे साहेबाला सांगून ती बैठक घ्यायला तो मार्गी काढायला लावला प्रश्न. मला वाटतं काढला त्यांनी काम केलं म्हणलं पाहिजे या मताचे आम्ही. उदय सामंत साहेब सांगितलं तुम्ही तिचे काळा मला बलिदान गेलेलं कुटुंब एमआयडीसी लावायची तिकडे एसटीत लावली ती एसटी गरम डोंगा खाली गरम हवा होती. म्हणजे आमचे लेकर मिळेल आमच्या समाजासाठी त्यांचे कुटुंब पडले तर त्याला तिथे एसटी गिअर लांबून टाकायला लागतो इकून असं ती गिअर सुद्धा हातात येत नाही ते एसटी आणि त्याला एसटीत टाकले. ते शिकलंय वर्गाचं आणि त्याला एसटीत राहिलं. शिक्षणाप्रमाणे द्या माझ्या लेकराचं कल्याण होऊ द्या ना या भूमिकेत मी म्हणून मी हे नागे लागत नाही. मला रोज काम आहे विद्युत सहाय्यक मध्ये त्यांच्या काय भरत्या ते एमपीसीच्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाढून देतो म्हणलेले ते काम आहेत मला ते करून घ्यायचे. सारखी म्हणले आपले महिला आपले विषय लेखन दिले तर आपण कधी बसत नाही. तिथं गुन्हा टाइम नाही होईल कुणाला. मी तुम्हाला जेवढं काय सांगतो ते सत्य सांगतोय. यांनी 60,000 पोराचे काम आहेत 80,000 पोराच्या शिष्यवृत्त्या थांबल्या. का वापरतात आमच्या पोरांचं मला माहिती मिळाली ती खरी खोटी माहित नाही. 1600 ते 1800 करोड रुपये महामंडळाचे थकले. मेलेल्या पोरांचे कर्ज माझे ओळख इकडे भारतात देवेंद्र फडणवीस साहेब कथाकच सांगत आम्ही मराठ्यांना उद्योगपती करायला लागलो. महामंडळ स्थापन केलं आणि पत्ता कोणी द्यायची. पूर्ण कर्ज बाजार झाले शिबिर खराब व्हायला लागले. मला काम आहे मला रोज समस्या कुणाच्या बांधाच्या शेताच्या आहेत कुणाच्या पोरी शिकायला तिथले आहेत कुणाच्या कॉलेजचे आहेत कुणाच्या शाळाचे आहेत कुणी दवाखान्यात आहेत कुणाचा ऍक्सिडेंट झाला. मला रोज ते काम आहेत. मला समस्या सोडावं लागतात. 2 लाख रुपयाच्या समस्या सोडायच्या उठला की फक्त बोलायचं. दुसरं आहे का पुत्र कमीत कमी 15 तास तरी मोज पाणी पिणार नाही. काय मोकळ सोडा बोलायसाठी. आणि मी जर बोलायला चालू केलं तू एक शब्द बोला त्याच्यापेक्षा 1000 शब्द माझ जवळ येतो. आणि जेव्हा तुझ्या घरच्याच्या त्यांच्या जिवाळी काळजात ते शब्द लागतात ना की लय गंभीर बाब आहे. आणि मला माहिती कळेल. मला माहिती कळाली मी म्हणलं त्याला मला नीट काय म्हणलं बरं का मी खोटं नाही बोलत आज सांगून टाकतो तुम्हाला. म्हणलं नीट काय तो मतदारसंघातून तुला घेतात नाही कशाला गंडीत लाकूड गुतून घेतो. ज्याला 2 कोटी देणार होते तेच माझ्याकडे आले. शपथ खोटं बोलत नाही. ज्याला 2 कोटी देणार होती 17 नंबरचा म्हणजे 16 झाल्या संघटना
जात्या म्हणतो मी, पण जातवान इमानदार त्याच्यात एक जण निघाला. त्याला नाव विचारलं नाही, मी तिथं नाव सांगितलं असतं. दुसऱ्या वेळेस विचारेल तुझं नाव सांगू का. त्याला इमानदार म्हणला तर नाव सांगणाराला हो टाळ्या वाजल्या नाही तर खाली काही पण केला पाहिजे. जातवान असं रक्त म्हणायचं ते किंवा ह्याच्यावर आला डायरेक्ट किंवा मला म्हणतात आत्ता 2 कोटी घे, लगेच मंत्र्याचा फोन लावतो तो घरी पोहोचणे तर तू घ्यायली ते आपल्या लेकरा बाहेर एक मला समाजाचं कल्याण होईल. गद्दाराच्या यादीत बेमानाच्या यादीत जाण्यापेक्षा कुणाला तरी खुश करण्यासाठी बोलायसाठी आपल्या समाजाचं कावड करायचं. मला 1000 करोड रुपये दिले असते, काही दिलं असतं, मी वाय 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 फिरलो असतो मी त्याच्यात. तुमचा वाय वाया निघून गेला असतं मग तुमच्या लेकरा बाळाचं. तुमच्या लेकरा बाळाचं वाटलं करतो मी पण तो वाया वाय. हे खोटं नाही. कसल्या आग्र्याचे नंबर लागत आहेत मराठ्याच्या. आणि ह्या विषय आपण केले तुमच्या पायावरती. कधी मरण येऊ दे पण समाजासाठीच येईल आणि तुमच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंदच दिसतो. किती टोळ्या येऊ द्या, किती टोळ्या ती टोळी बंद पडली. त्या संघटनाचा ना प्रेस घ्यायचे ठरलं होतं. तारीख पण डिक्लेअर झाली, प्रेसची तारीख डिक्लेअर झाली. काय झालं काय पद्धती राव. आणि जरांगे पाटलांना नाही ऐकलं चांगला नाही देऊ का. पैसे इथं पैसे नसते, इथं जातवान मराठ्याच्या अवलादीसारखं वागायचं, निस्वार्थ काम करायचं जातीसाठी. तर माझ्याकडे यायचं नाही. ते मायानाती लागू दे, त्यांनी मायानाती लागायचं बंद केलं पाहिजे. लय देवाला करेन मी त्यांचं. समाजाने ह्या गोष्टी समजून घ्या.